चिंचोळ्या रस्त्यांवरून कुठेही शिस्तभंग होऊ न देता ही मिरवणूक आता पुढे जाताना आपल्याला दिसते। लालबाग परळचा जो भाग आहे तिकडे रस्ते काहीसे चिंचोळे आहेत, पण इथून सुद्धा या उंच मूर्ती आणि अलोट गर्दी विसर्जनासाठी मार्गस्थ होताना आपल्याला दिसतेय। आपल्या बाप्पाला निरोप देण्यासाठी म्हणून हजारोंच्या गणेश संख्येने गल्ली परिसरात अधूनमधून मुसळधार सरी कोसळतायत आणि या पावसामध्ये आपण बघतोय मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक अगदी थाटामाटात निघालेली आपल्याला पाहायला मिळते। आपण संपूर्ण हा जर परिसर बघितला तर गुलाल उधळला जातोय, ठिकठिकाणी हार मुंबईच्या राजाला हे अर्पण केले जात आहेत आणि मुंबईच्या राजाची मनमोहक मूर्ती आता विसर्जनाकडे मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळते। संपूर्ण हा परिसर म्हणजे मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक जेव्हा निघते तेव्हा मागच्या बाजूने म्हणजे गणेश गल्लीची मागची बाजू आहे त्या ठिकाणाहून हा पुढे मार्गस्थ होतो आणि मग लालबागचा जो ब्रिज आहे त्या खाडून पुढे मग श्रॉफ बिल्डिंगकडे मुंबईचा राजा मार्गस्थ होत असतो आणि मुंबईच्या राजाची मिरवणूक विसर्जन मिरवणूक निघाल्यानंतरच गणेश गल्लीमधील जे इतर गणपती आहेत त्यांची मिरवणूक निघते आणि सध्या आपण बघतोय पावसाचा जोर अधूनमधून वाढतोय, मात्र पाऊस जरी असला तरी आपल्या लाडक्या बाप्पाला मनोभावे निरोप द्यायचा आहे आणि त्यासाठी मोठ्या संख्येनं गणेश भक्त आपल्याला या गणेश गल्लीमध्ये पाहायला मिळत आहेत। लालबागच्या राजाची सुद्धा विसर्जन मिरवणूक थोड्या वेळात सुरुवात होईल, मात्र त्याआधी गणेश गल्लीचं हे चित्र आपण बघतोय। मुसळधार पावसामध्ये गुलाल उधळत आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना हे सर्व गणेश भक्त आपण पाहतोय। कॅमेरामॅन अरविंद वारगेसह मी वेदांतने, एबीपी माझा, मुंबई।